रस्ते कधीकधी फक्त एका ठिकाणी नेत नाहीत, ते नेतात एका काळाकडे, एका स्मृतीकडे. या कसब्याच्या शांत वाटेवरून आपण जातोय त्या ठिकाणी जिथे इतिहास फक्त वाचला जात नाही, तो अजूनही श्वास घेतो आहे. महाराष्ट्रातलं एक असं ठिकाण जिथे छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शानं ही माती पावन झाली. इतिहासाच्या पानांमध्ये वाचलेलं, पण इथे आल्यावर जाणवणारं, या वाटा जणू काहीतरी सांगत राहतात. नमस्कार, मी महेंद्र गुरु आणि संगमेश्वर हे देवस्थान आहे. ह्या देवस्थानामध्ये शंभूराजे आमच्या इथे पूजा करायचे. आणि जर पाहिलं तुम्ही इथे तर हे मंदिर 3000 वर्षापूर्वीचं पुरातन मंदिर, अगदी चौथऱ्यापासून तर घुमटापर्यंत पाहिलं तर पूर्ण काळ्या दगडामध्ये आहे. आणि इथे आपले पार्वती माता बसलेल्या आहेत, बाजूला कार्तिक स्वामी आहेत, गणपती बाप्पा आहेत. असे हे संगमेश्वर देवस्थान आहे. पण या ठिकाणाचं खरं वैशिष्ट्य इथे आहे 2 प्रवाहांचा पवित्र मिलाफ. अलकनंदा आणि शास्त्री या 2 नद्या, 2 प्रवाह एकमेकात सामावून घेतात. गाभाऱ्याच्या दिशेनं एक पाऊल टाकलं की जग थोडंसं मागे राहतं. त्या शांततेत विचारही शांत होतात आणि आपण स्वतःलाच ऐकू लागतो. नंदीच्या कानात सांगितलेली इच्छा आजही तितक्याच विश्वासानं सांगितली जाते. कारण श्रद्धा इथे परंपरा नाही, ती एक जिवंत अनुभव आहे. महादेव हे फक्त देवत्व नाही, तो एक स्वीकार आहे. कदाचित म्हणूनच या भूमीत उभं राहिल्यावर आपल्यातलं काहीतरी हलकेच निवळतं. संगमेश्वर ही फक्त एक जागा नाही, ही आहे इतिहास, निसर्ग आणि श्रद्धेचा संगम. आणि कदाचित आपल्या मनातल्या शोधाचाही. हर हर महादेव. अशा नवीन कल्पना आणि कथांसाठी सबस्क्राईब करा कोकण गंध, कॅमेऱ्यातून अलगद तुमच्या हृदयापर्यंत.